आणि हा इथे फोटोशूट चालू आहे, समोरलाच बघू शकताय तुम्ही. मग टोटल GST बिल आपलं 1882 रुपये झाले आणि 800 रुपये वरचे तुमचे इंजिन फ्लशचे. असे करून आपले 2682 रुपये आपलं फर्स्ट सर्व्हिसिंग झाली. आणि आणि मित्रांनो, नक्कीच आपल्या ह्याला चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची खास गरज आहे आम्हाला. कारण तुमच्या सपोर्टमुळंच मोटिवेशन भेटतं आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही काय म्हणजे त्याला हे करू शकतो, ब्लॉग बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. आता सकाळचे वाजलेत 9, 9:15 झालेत आणि आज आपण चाललो आहे आपल्या बाईकचं सर्व्हिसिंग करायला. कारण ऑलमोस्ट बाईक घेऊन 1 महिना झाला आहे, पण त्या अगोदर असं सिच्युएशन आहे की आपण बाईक सर्व्हिसिंगला घेऊन जाताना ऑलमोस्ट 300 किलोमीटर फक्त झालेली आहे आपली बाईकची रनिंग. कारण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि कशामुळं काय ते तुम्हाला आपण जेव्हा मोठं ब्लॉग सेटअपमध्ये जाऊ तेव्हा तुला कळणारच आहे. पण त्या अगोदर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाईक सर्व्हिसिंगबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन, म्हणजे आपल्याला समजा तिथे शूट करायला दिलं तर सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल माझ्याकडून. तर चला निघतो आहे मी आता, कारण 10 वाजता ऑलमोस्ट सर्व्हिस सेंटर चालू होतो आहे. त्या अगोदर आपल्याला अजून एक काम करायचं आहे की बाईकची नंबर प्लेट बसवायची. तर ते पण काम करणार होतो आज आपण. आणि प्लस आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग करायची, त्याच्यामध्ये किती कॉस्ट, काय काय चेंज केलं जाते ते सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर चला आपण आता भेटू डायरेक्ट मोठं ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. हे महत्त्वाचं आहे. चॅनलचा इंस्टाग्राम ID आहे माझा चेतेश पाटील ब्लॉग्स. तिथे पण मी रील पोस्ट करत असतो, तर तिथे पण मला फॉलो करा इंस्टाला. चला भेटू आता डायरेक्ट आपण मोठं ब्लॉग सेटअपमध्ये. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आता आपण आहोत मोठं ब्लॉगमध्ये. आणि कोल्ड स्टार्ट करतो जरा गाडीची. कोल्ड स्टार्ट करू त्यावर मला श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. चला निघूया मित्रांनो. तर असं आता आपला मोठं ब्लॉग चालू झाला आहे आणि आता आपण निघालो आहे जस्ट पेनमधून. आणि हे आहे आपल्या पेनची ट्रॅफिक. मला पहिलं हे बंद करू द्या इंडिकेटर. काय करतोय हा भाई? आमच्या इथलाच आहे MH06. आणि अशा तऱ्हेने आपला हा सेकंड मोटो ब्लॉग चालू झाला आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 महिनाभर मी गाडी फक्त 300 किलोमीटर चालवलेली आहे. त्याच्यामुळं सगळा विषय आहे काय की आपण जास्त काही गाडी चालवली नाही. सर आपली नंबर प्लेटच रजिस्ट्रेशन आपल्या गाडीचं झालं 7 तारखेला. त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला आपला. म्हणजे काय राईडला मी गेलोच नाही, कारण काय नंबर प्लेट नसेल तर मग परत प्रॉब्लेम होतो काय की तुम्ही का चालवली गाडी. परत पोलिसने पकडलं तर मग ते सगळ्या गोष्टी लिगल इलिगल सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळं आपण काय गाडी हे केली नाही, एवढी चालवली नाही. आज सर्व्हिसिंग केल्यानंतर मग बघू आपण पुढं. कारण गाडी तर चालवली पाहिजे. आता राईड चालू होईल आपली दर संडेला. तर पुढच्या ह्याच्यामध्ये पण प्रॉमिस केलं की दर संडेला राईड चालू होईल. पण काय विषय आहे, दर संडेला स्टार्ट करू राईड असं चाललेलं. पण आपलं जोपर्यंत नंबर प्लेट होत नाही रेडी तोपर्यंत का आपण जाऊ शकलो नाही राईडला. तरी पण मध्येच मी एक राईड मारलेली याची. कुठली? पाळली बल्लाळेश्वर आणि वरदविनायक. कारण ते आपण पूर्ण ह्याच्यामध्ये जात नव्हतं ना, त्याच्यामुळं थोडा काय पोलिसांचा एवढा हे हिशोब नव्हता तिथे. तर त्याच्यामुळं हे करू शकलो नाही आपण. पण आता
राईड चालू करायला लागतील, कारण खूप प्लॅन आहेत राईडचे तसे पण बघायला गेलं ना तर. पण विषय कसा आहे की आपल्याला सुट्टी पण नसते, कधी कधी सुट्टी नसते गाडी यायला जायला, तो पण एक विषय आहे. आणि येताना तिकडून यायला लागत जाईल मला, कारण हे चालू केले आता यांनी पोलिसांनी उभं राहणे. तर काल पण बघितले मी, काल पण तिथं उभे होते. आणि हा कोण इंजिनियर काय होतं, कोण होता काय माहिती, कसा मारला आहे बघा त्यांनी टर्न. ते पूर्ण गाड्यांना टर्न घ्यायला लागतो आणि मग ते गाडी हे करणार, पुढं जाणार, असं सगळं आहे. तर मित्रांनो अशा तऱ्हेने ते मधलं तुम्हाला टर्न सांगितलं पेनचं मी, म्हणजे कोण इंजिनियर होता काय माहिती भाई, ते एवढा बेकार टर्न त्याने डिझाईन करून ठेवला आहे की काय म्हणतो त्याला, त्या गाड्यांना पूर्ण असं इकडे ह्या साईडला लेफ्टला राईटला घेऊन नंतर मग परत लेफ्टला जायला लागतो. अगोदर आता आपण बोलू आपल्या मेन टॉपिकबद्दल, सर्व्हिसबद्दल. तर मी काय बाईक जास्त चालवलेली नाही, का तुम्हाला सांगितलं जशाप्रमाणे की आपलं जे काय म्हणतो रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. थोडंफार त्यांना काहीतरी टेक्निकल इश्यू येत होता इन्शुरन्सचा, त्याच्यामुळं काय शोरूमकडून आपलं रजिस्ट्रेशन लवकर झालं नाही. त्यानंतर मग जेव्हा आपण रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर मग 7 तारखेला रजिस्ट्रेशन झालं. 7 तारखेला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग 7 तारखेला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी विचार केलेला की नेक्स्ट संडेला जाऊ, पण नेक्स्ट संडेला आजारी पडलो. त्याच्यानंतरच्या संडेला विषय असा झाला की काय म्हणतो त्याला, मी म्हणजे असं आपली नंबर प्लेट बसवायला जाणार होतो नेक्स्ट संडेला, म्हणजे गेला हा संडेला. पण परत विचार केला की अरे आपण तर गुरुवारी आज सर्व्हिस सेंटरला जाणारच आहोत तसे पण, त्याच्यामुळं काय गेलं नाही गेलं तरी सारखंच आहे. मग डायरेक्ट तेव्हाच जाऊ आणि आपण हे करू, काय करू, गाडी सर्व्हिस करू, तेव्हाच आपण डायरेक्ट त्याला नंबर प्लेट पण बसू. तर आता गाडीला विदाऊट नंबर प्लेट चाललो आहे मी. सर्व्हिस करायला पाहिजे, कारण सर्व्हिस नाही केली तर परत ते वॉरंटीचा इश्यू आहे. मी ते पण कन्फर्म करून घेतलं आहे एकदा शोरूमसोबत की सर्व्हिस समजा केली मी नाही केली तर मग काय प्रॉब्लेम होईल का. तर मग ते सर तुम्हाला ते करावीच लागणार आहे, कारण नाहीतर मग तुम्हाला वॉरंटी भेटणार नाही. वॉरंटी क्लेम जी 5 वर्षाची आहे एडझेडची ती भेटणार नाही. म्हणजे जर गाडी चालवा नका चालू तरी पण तुम्हाला ते हे वॉरंटीला रडवणारच. त्यापेक्षा बोला आपण डायरेक्ट सर्व्हिस करून घेतलेलं बरं. ते कोणत्या याच्यामध्ये करतील ते विषय राहिला बाजूला, पण आपण सर्व्हिस करून घेऊया. कारण सर्व्हिस नसेल तर मग ते वॉरंटीचं काय हे नाही, वॉरंटी कॅन्सल करून टाकतात. आणि मित्रांनो आता अँगल मला काय माहिती नाही कसा आहे, मी तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या आपल्या भावाला नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या. कारण आहे ना काय विषय आहे की काही लोक आपले ब्लॉग बघतात पण हे करत नाही, काय म्हणतो त्याला, सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो सबस्क्राईब करा, त्यांनी तुम्हाला काय मेंबरशिप घ्यायला लागत नाही, फक्त नुसतं सबस्क्राईब करायचं आहे बस. आता हिंदीमध्ये मला ब्लॉग बनवायची वेळ वाटते आली, कारण काय माहिती आहे का, जो मराठी माणसाचा सपोर्ट आहे मराठी ब्लॉगला तो लय कमी आहे, लय म्हणजे लय कमी आहे. आणि तेच मराठी लोक आपल्या हिंदी ब्लॉगला आहे ना, ब्लॉगर लोकांना लगेच सबस्क्राईब करणार, लाईक करणार, शेअर करणार, कमेंट करणार. पण तोच जर समजा मराठी ब्लॉगर एखादा व्हिडिओ बनवतोय तर त्याला कमी हे भेटलं जातं, काय म्हणतो त्याला, प्रोत्साहन कमी दिलं जातं मराठी माणसाकडून, मराठी ब्लॉगरलाच, असं मला तरी आठवतं आहे. म्हणजे मला तरी वाटते, म्हणून असं वाटते मला की ज्याला मराठी हे न करता व्हिडिओ न बनवता आपण हिंदीमध्ये बनवलं असतं तर चांगलं आपल्याला हे भेटलं असतं ऑडियन्स. तर बघा करा भावाला तुम्ही सबस्क्राईब काय. आणि या बाईकमध्ये मला जोरात ह्याच्यामध्ये हेल्मेटमध्ये बोलायला लागते, कारण मागचा ब्लॉग बघितला मी, त्याच्यामध्ये खूप हे झालेलं काय नॉईस असा दबल्यासारखा झालेला. तर मला वाटतं की ते गेन बिन कमी करायला लागेल मला, किंवा दुसरं काहीतरी करायला लागेल, काहीतरी त्याला पर्याय शोधायला लागेल, नाहीतर हे असं जमणार नाही. हे चुनाभट्टी स्टॉप आहे ना, ते मला वाटायचं का पहिलं की ते चुनाभट्टी मुंबई चुनाभट्टी आहे का लहान असताना. आता काय मी उडवून घेऊन जाऊ का,
येड्या, या समोर एवढ्या गाड्या दिसतात तर हे करत नाही का, तुला दिसत नाही का? तरी पण आयला हे वाजवतील, हॉर्न वाजवतील. एक तर एवढ्या दिवसांनी गाडी काढली मी, तरी पण यांना हॉर्न वाजवायला पाहिजे. अशा लोकांना खूप डोका फिरतो मी. तसं बघा गेलं ना, ते हेल्मेटमध्ये मी रास शिवाय देतो, म्हणते काय एडिटिंगमध्ये काढून टाकतो, नाहीतर खूप शिवाय ऐकाल तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये. कारण हे लोकांच्या आयला न काय हे करतात उगाचच. आता समोरची गाडी हे करते, थांबली आहे स्पीड ब्रेकरवरती चढते आहे, तरी तो मागून हॉर्न वाजवतोय YZ. बघा उडवून घेऊन जाऊ का गाडी, काय बोलायचं या लोकांना. आणि स्वतः तर थांबला होता स्पीडमध्ये, उडवायची होता स्पीड ब्रेकरवर गाडी, का नाही उडवलीस? आता मित्रांनो आपण जिथे क्रॉस केलं आहे हे बघा. तर मित्रांनो समोर दिसते तुम्हाला कर्नाला किल्ला आपला, हा बघा या साईडला, माझ्या राईट साईडला दिसते का? पण आता धुका असला आहे ना, त्याच्यामुळं थोडासा तो असा झाकला गेला आहे, नाहीतर तो पावसा बिवसाले भाई एवढा भारी दिसतो तो कर्नाला किल्ला. कर्नाला गड आपला खूप भारी दिसतो पावसाळ्याच्या टायमाला, पण आता धुक्यामुळे थोडा झाकला गेला आहे. तर हा बघा समोर दिसतोय ना तुम्हाला, हा समोरला जो दिसतोय म्हणजे तो कसा आहे माहिती आहे का, असा एक सुळका असतो ना आपला सुळका, त्या टाईपमध्ये काय म्हणतो अंगठ्याचा कसा ठसा असतो, अंगठ्याचा ठसा आपला असा, त्या टाईपमध्ये आहे तो. तर खूप भारी पावसाळी तर खूप भारी दिसतो, पण पावसाळी त्याच्यामध्ये आहे ना हे करणं खूप कठीण आहे, काय म्हणतो त्याला, ट्रेक करणं खूप कठीण आहे. आता करू शकतो ट्रॅक त्याच्यामुळे आता, पण आता पण थोडाफार तो सांभाळून करावा लागतो, पण उन्हाळ्यात करू शकतो. आता हिवाळ्यात भारी ट्रेक करायला त्याच्यावरती ट्रेकिंगसाठी. आता किती जोरात तुम्हाला मी ओरडून सांगायला लागेल मला असं वाटतंय. तर आता आपण आहोत या कर्नाला साईडला चाललोय, जस्ट तारा क्रॉस केलाय आणि बघू शकताय तुम्ही माझ्या समोर हा आपला आहे ह्याचा कर्नाला गड आपला. आणि आता इथे थंड थंड वारे व्हायला लागलेत, थंड थंड वाटतंय, कारण आहे ना हा एरिया एकदम असा पूर्ण घनदाट, म्हणजे राखीव क्षेत्र, वनक्षेत्र म्हणून अभयारण्य म्हणून आहे कर्नाला अभयारण्य. तर त्याच्यामुळे जरा इथे थंड वातावरण वाटतं. आणि बघा 2 मंदिर आहेत आपले, पाय पडून घेऊ आपण ॲज युज्युअल. प्रत्येक हिंदूचं हे आहे, काय आहे, स्पिरिच्युअल आहे, स्पिरिच्युअल काय रिच्युअल आहे, रिच्युअल प्रत्येक हिंदूचं. की कुठला मंदिर दिसला की लगेच पाया पडायचं त्याच्यासमोर. आणि आपल्याला जस्ट आता ओव्हरटेक केलेला आहे पल्सरने, करू द्या 50च्या स्पीडने जायचं आहे, 50चं स्पीड लिमिट आहे आपलं. तर अशा तऱ्हेने आपण या मस्तपैकी अशा ह्याच्यामध्ये चाललोय. आणि हा इथे फोटोशूट चालू आहे, समोरलाच बघू शकताय तुम्ही. दादाने मस्त अशी पोज मारलेली आहे. आणि माझा आवाज जरा ह्याच्यामध्ये आहे ना डेसिबल, मला वाटते ते गेन वाढवावं लागेल, कमी करावं लागेल, काय विषय आहे काय समजत नाही मला, पण बघू आपण पुढं काय करायचं ते. आणि बघा लेफ्ट साईडला बघा हिरवळ कसली भारी, पावसाळ्यात तर एकदम भारी असतो हा सीन इथला रोडचा. तर माझा हा मला मिरर पण ॲडजस्ट करायचा आहे मित्रांनो, हा बघा तो हा मिरर ॲडजस्ट करायचा आहे. हा मिरर लूज झाला आहे लेफ्ट साईडचा, का कशामुळे काय समजत नाही, पण झाला आहे लूज. हा बघा कर्नाला बघा व्ह्यू बघा त्याचा. आता त्याच्यावर जसं एवढं हे नाही आहे, काय म्हणतो त्याला, हिरवळ नाही आहे, खालच्या साईडला आहे. वरती थोडंसं तुम्हाला असं सुका दिसेल, कारण वरती छोटं गवत असतं ना, छोटं गवत ते पावसाच्या याच्यामध्ये फक्त वाढतं. आणि जसं तुम्ही असा उन्हाळा चालू झाला की मग ते मेले जाते, मरते. तर त्याच्यामुळे ते जरा वरती तुम्हाला हे वाटेल. पण इथं ट्रेक करायला आहे ना एक नंबर लाजवाब. आणि हवा खूप जोरात सुटली मित्रांनो. आता किती गडगडत खडखडेल फडफडेल काय सांगू शकत नाही आपल्या ह्याच्यामध्ये.
कॅमेरात किती गडगडू शकतोय, काय करू शकतोय. हवा म्हणजे थोडासा हे झालाय ना, हवा जास्त सुटल्यामुळं थोडाफार खरखरत असेल, खरखरत. मध्ये तर 80 किलोमीटरचं रेंज आहे आणि इथं लगेच 50 किलोमीटर. काय सब्जेक्ट आहे हा, समजत नाही मला. की आता असे प्लॅन झालेत की बहुतेक लोकांचे प्लॅन झालेत राईडचे, की राईडला जायचं आहे म्हणून. पण विषय असा आहे की आपल्याला कंपनीत सुट्टी नाही आहे आणि काही लोकांना संडेला सुट्टी आहे. म्हणजे मला जशी संडेला सुट्टी आहे, काही लोकांना बुधवारी सुट्टी आहे, काही लोकांना शुक्रवारी सुट्टी आहे, काही लोकांना गुरुवारी सुट्टी आहे. तर त्याच्यामुळं हा सगळा इश्यू आहे. तर बघूया, पण आपण करू आता पुढच्या संडेला पण प्लॅन आहे एक राईडचा. जर सक्सेसफुल झाला तर करू, नाहीतर मग पण करावंच लागणार आहे. कारण आपलं ब्लॉग पण कमी येत आहेत. 10 दिवसात 15 दिवसात एक ब्लॉग येणार आहे. आता हा ब्लॉग मी आता एडिट करेन तेव्हा उद्या कुठेतरी टाकेन त्याला. म्हणून जरा गरज आहे आपल्याला ब्लॉगची सध्या. आणि कन्सिस्टंट राहायला पाहिजे, कारण 2 ऑलरेडी माझे सबस्क्रायबर कमी झालेत. तरी प्राणी तरी बरे तरी आहेत, ते नियमाने वागतात. तरी काल मी 2 आपल्या कुत्र्यांना बघितलं, डॉगीज, आपले डॉगीज भाई. तर भाई ते प्रॉपर लेफ्ट साईडला बघून राईट साईडला बघून हे करत रस्ता क्रॉस करत होते. आपले लोक लेफ्ट राईट साईडला बघायचा हिशोबच नाही आहे. बाई डायरेक्ट रस्ता दिसला घुसा, असा विषय आहे. त्याच्यामुळं प्राण्यांकडून अपेक्षा असते नियम पाळण्याची, माणसाकडून नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता जे आपण सर्व्हिस करायला चाललो आहे त्याच्यामध्ये काय काय चेंज होणार आहे, काय काय आपण बदलणार आहोत, किंवा ते नक्की बदलत आहेत की नाही बदलत आहेत हे पण मला बघावं लागणार आहे. कारण आपली गाडी कमी चालली, त्याच्यामुळे ते काही टायमाला आहे ना बदलू पण नाही शकत. तर ते मी समोरला उभं राहून हे करेन. मला शूट करायला नाही दिलं तर चालेल, पण ते पहिलं मी चेक करून घेणार की बाबा नक्की तुम्ही हे करताय की नाही, बदलताय की नाही बदलताय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचे आहेत, कारण नंतर प्रॉब्लेम नको. तर ते पण करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय चेंज केलं जाईल, काय काय केलं जाईल ते पण आपण हे करू, ते पण आपण बघू थोडंफार. म्हणजे थोडंफार म्हणजे बघावं लागणार आहे आपल्याला. फक्त माझं नशीब चांगलं असलं पाहिजे की आपल्याला गाडी भेटली पाहिजे 1-2 तासात. 2 तास 3 तास थांबायला लागलं तर चालेल, तर ती भेटली पाहिजे. कारण संध्याकाळी मला परत पेनला येऊन, पेनवरून परत पनवेलला यायला मला अजिबात इच्छा नाही आहे. तर त्यामुळं मी तर तेच करणार आहे, बघणार आहे की नक्की हे करतायत की नाही करतायत, म्हणजे किती उशिरात हे करतायत. त्यानुसार आपण हे करणार आहोत, बाकीच्या गोष्टी ठरवू. तर काय काय चेंज होईल बाईकमध्ये ते तुम्हाला सांगेन. आणि शेवटची सर्व्हिस कॉस्ट काय येते आपल्याला, फायनल सर्व्हिस कॉस्ट, ते पण मी तुम्हाला सांगेन. म्हणजे काय काय चार्जेस लावले आहेत, काय काय चेंज केलं आहे, किती GST ते सगळं तुम्हाला दाखवतो एकदम लास्टला. फक्त आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी चांगली राहिली पाहिजे, बस हेच आहे, बाकी काय नाही. आपण आता ऑलमोस्ट आलो आहे पनवेलला, तर असेल 10-15 मिनटं. कारण हे मला सोमवट्याच्या मध्ये बिल्डिंग दिसत आहेत त्या. सौरभाला त्याला विचारू, नंतर मग पुढं काय करायचं ते समजेलच आपल्याला. बाईक लावायची कुठे पार्किंगला. सौरभ आलाय काय? नंबर प्लेट लावायची होती. कुठं सर्व्हिस सेंटर लावायला लागेल की इथं? चालेल चालेल, कारण सर्व्हिस पण करायची मला आज. सर्व्हिस सेंटर कुठं आहे आपलं? ते इथून जायला लागलं आतमधून, इथून पुढे नाही का? हां, बायचं शोरूम ह्या बिल्डिंगच्या इथे का? ओके चालेल. वय
आपण आलो आहे जावाच्या शोरूमजवळ आणि आपली नंबर प्लेट लावायची होती. ती आता लावून घेऊ. बघा नंबर प्लेट दिसते का? नंबर प्लेट नाही आहे तर ती लावून घेऊ आणि मग सर्व्हिस सेंटरला जाऊ. असा आपला प्लॅन आहे की आपल्याला पहिलं सर्व्हिस सेंटरच्या अगोदर नंबर प्लेट लावायची आहे आणि नंबर प्लेट लावून झाल्यानंतर मग जाऊ सर्व्हिस सेंटरला. तिथे किती उशीर लागेल सांगू शकत नाही. तर आता आपण आलो आहे सर्व्हिस सेंटरजवळ इकडे ZZच्या आणि इकडून एंट्री आहे. आतमध्ये खूप काय म्हणतो रस्त्याच्या अलीकडेच अपोजिट साईडला आहे. समजून येत नाही इथे सर्व्हिस सेंटर आपल्याला पटकन. कारण फर्स्ट सर्व्हिस अजून आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. ते जस्ट गाडी इथे पार्क केली आहे. सगळे गाडीचं दाखवलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या बघून 4:30चा टाईम दिलेला आहे आणि 7-8 गाड्या आहेत आपल्या अगोदर. 7-8 नसतील, 4-5 असतील. तर 4:30चा टाईम दिला आहे पण आपण आता पेनला जाऊन काय फायदा नाही आहे. रिटर्न इथंच थांबू. गाडी सर्व्हिसिंग होईल तेव्हा नंतरच निघू. ह्याच्यानेच आलेलो मी आता. हे बघा मागे या साईडला पण आहेत आणि आपल्या पुढे पण आहेत 2-4. आणि हे आहे जावाचं आपलं सर्व्हिस सेंटर. इथे यामाचं पण सर्व्हिस सेंटर आहे त्याच्यामुळे इथं जास्त गर्दी मला बघायला भेटेल. आणि मेन गोष्ट म्हणजे पनवेलचं सर्व्हिस सेंटर हे संडेला बंद असते. आज सुट्टी मारून आलो आहे मी कामावर. आहोत आपण ZZच्या शोरूममध्ये. हे वेटिंगमध्ये सगळे बसलेत लोक इकडे. मी पण वेटिंगला आहे. 4:30चा टाईम दिले पण आपण बघू लवकर झालंच आपलं हे सर्व्हिसिंग तर करू नाही तर मग तरी पण थांबवत लागणार आहे 5 वाजेपर्यंत आपल्याला. आणि सगळे हेल्मेट इथं पहिले लाईन लावली. शोरूमचं तुम्हाला जर समजा डिटेल्स पाहिजे असतील तर इथे आहेत. आणि हे तुमचं शेड्यूल दिले कधी सर्व्हिस शेड्यूल बाईकचं. इंजिन कूलंट कुठलं पाहिजे ते पण दिलं आहे. ते इंजिन कूलंट, इंजिन ऑइल, फ्रंट बेल्ट कुठला आहे, मोटर चेन मी रिकमेंड करतो SD आहे. आता आपली गाडी घेतली आतमध्ये लावाय हे करायला सर्व्हिसिंगसाठी. तर समोरला गाडी आपली सर्व्हिसिंगला घेतली. सर्व्हिसिंग झाल्यानंतर मग मी सांगतो तुम्हाला काय खर्च किती काय आला येतो. हे बघा समोरला ठेवली गाडी आणि आतमध्ये अलाउड नाही आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला म्हणून जाऊ दे. नंतर सर्व्हिसिंग झाल्यानंतर मग मला दाखवतो किती खर्च आलेला आहे. तर मित्रांनो तिकडे आपल्या बाईकची सर्व्हिसिंग चालू आहे आणि आता इकडे शोरूमकडून आपल्याला सर्व्हिस सेंटरकडून आपल्याला नाश्ता भेटला आहे. काय म्हणतो सँडविच आहे. एवढी तरी आमची सोय झालेली आहे इथे. आता संध्याकाळपर्यंत परत प्रॉब्लेम झाला असता हे करायला. तर काही नाश्ता खाऊन घेतो मी आणि आपल्या बाईकची सर्व्हिसिंग तिकडे चालू आहे पुढे बघा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आता झाली आपली सर्व्हिसिंग रेडी आणि याच्यामध्ये आपल्याला समथिंग 2600 रुपये म्हणजे 2882 रुपये सॉरी याच्यामध्ये आपल्याला 2682 रुपये आपल्या सर्व्हिस सेंटरकडून चार्जेस लागलेले आहेत. तर हे बिल बघू शकताय तुम्ही. इथे 1828 आहेत समथिंग आणि 1800 रुपये अजून एक्स्ट्रा हे केलेले आहेत आपले. 800 रुपये अजून एक्स्ट्रा हे 1800 रुपये 1882 आणि 287 रुपये आपले GST लागले आणि 800 रुपये वेगळे लावतात जे आहेत आपले फ्लश इंजिन फ्लशचे. पण ते इंजिन फ्लशचा काय विषय आहे की ते तुम्हाला त्यांच्या सिस्टममध्ये सध्या जनरेट झालेलं नाही त्याच्यामुळे ते GST बिलामध्ये हे करत नाही, इन्क्लूड करत नाहीत. तर ते एक आहे. तर ते तुम्हाला बघावं लागेल. काय मी सरांना विचारलं, सचिन सर इथे आहेत, तर त्यांना विचारलं तर ते म्हणाले की असा असा विषय आहे म्हणून. तर चला निघतोय आता आपण. बिल ठेवतो मी आणि ओके सर्व्हिस बुक ठेवलं आहे मी. आणि आता मला माहिती नाही रस्ता कुठून आहे पण बघू जाऊ. आणि हे मिरर पण मी ॲडजस्ट करून घेतलेत.
तर चला निघूया. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 4:30 आणि आपण चाललो आहे आता घरी. बाईक तर आपली सर्व्हिसिंग झालेली आहे आज. आणि मी 11 वाजता दिलेली सर्व्हिसिंग, म्हणजे डायग्नोसिस 11 वाजता केलं त्यांनी. आणि आता आपली गाडी आपल्याला 4च्या दरम्यान भेटलेली आहे. मग बिली वेलिंग करताना टाईम झालं थोडं. तर टोटल आपली सर्व्हिस कॉस्ट आलेली आहे मित्रांनो किती, 2682 रुपये. 2682 टोटल कॉस्ट आलेली आहे आपली सर्व्हिसिंगची. आणि आता आपण बिंदास कशी गाडी पळवू शकतो. तर त्याच्यामध्ये मी 2680 मध्ये 2682 मध्ये मी काय केलं आहे, ऑइल चेंज झालं माझं. ब्रेक पॅड हे झालेत, चेंज नाही झालेत. ब्रेक पॅड फक्त आपण हे केलेत, काय म्हणतो त्याला, तर ब्रेक पॅड आपण घासलेत, फक्त घासून घेतलेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून आपण चेंज केलं आहे ते ऑइल फिल्टर चेंज केलं आहे. ब्रेक पॅड झालं आपलं. आणि चेन लुब्रिकेशन, चेन क्लिनिंग, चेन लुब्रिकेशन, वॉशिंग असं. आणि इंजिन फ्लशचं 800 रुपये घेतले. आता इंजिन फ्लशचे 800 रुपये घेतले ना, त्याच्यामध्ये असा विषय आहे की ते 800 रुपये त्यांनी, म्हणजे त्यांच्याकडं अजून तो GSTमध्ये ॲडिशन आलेलं नाही ते 800 रुपयाचं. त्याच्यामुळे ते सेपरेट बिल बनवून देतात. मग टोटल GST बिल आपलं 1882 रुपये झाले. आणि 800 रुपये वरचे तुमचे इंजिन फ्लशचे. असे करून आपले 2682 रुपये आपलं फर्स्ट सर्व्हिसिंग झाली. आणि आता हे इंजिन ट्रॅक्शन कंट्रोलचं पण इंजिन लाईटचं पण गेलं आहे. आणि ट्रॅक्शन कंट्रोल पण आपलं आता ओके, म्हणजे हे केलं आहे ते रिसेट मारलं मी आज ट्रॅक्शन कंट्रोल. तर असा सगळा तामझाम केलेला आहे आपण. तर असा सगळा मित्रांनो हे आहे. आणि हा आरसा मी ॲडजस्ट केला तरी पण तो आरसा हे होतच नाही आहे का, काय माहिती. ॲडजस्ट केला तरी तो त्या साईडलाच जातो आहे. हा ओके झाला आहे आता, जो ओके नव्हता तो ओके झाला आहे. आणि जो ओके होता तो आता नॉट ओके केला आहे. आणि रस्त्याची ही चालू आहे बघा, रंगरंगोटी चालू आहे. काय गरज आहे काय, नाही तसं पण हे करणारच आहे, दाखवायला पाहिजे ना ह्या लोकांना. जेव्हा खरंच गरज होती तेव्हा काय नाही केलं. त्यांना म्हणलं मधलं जे मधीत हे पडलेत मुंबई गोवा हायवेला खड्डे पडलेत, मधीत जे डायव्हर्जन दिलेत तुम्ही ते ओके करा. एवढ्या पैशामध्ये ते ओके होऊन जाईल. आणि आता फायरिंग पण आपल्या गाडीची चेंज झाली, जरा बरी वाटते. खुल्ली आणि स्मूथ वाटते आता गाडी चालवायला पहिल्यापेक्षा. फायरिंग खुल्ली पहिल्यापेक्षा बरं वाटते जरा. तर आता राईड रेडी आपली गाडी झालेली आहे. आणि मित्रांनो नक्कीच आपल्या ह्याला चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची खास गरज आहे आम्हाला. कारण तुमच्या सपोर्टमुळंच मोटिवेशन भेटतं आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही काय म्हणजे त्याला हे करू शकतो, ब्लॉग बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला. आणि हा मी आरसा मला वाटते चुकीचा टाईट केलेला आहे किंवा एकदम लूज टाईट झालेला आहे. तर नक्कीच मित्रांनो तुमच्या हेल्पशिवाय हे काय पॉसिबल नाही आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच आपले व्हिडिओ नवीन येत जातील आपल्या चॅनलवर ब्लॉगिंगचे. खास आता मोठं ब्लॉगिंग आपण सिरीज चालू करू. नाही उडवून घेऊन जातो ना गाडी भाई, कशाला तू हे करतोय, बिंदास ना. असे मधीतून येतात, मधीतून कोण पण हॉर्न वाजवते, हे करतोय. बाईक जायचं कुठं आहे तुम्हाला, हो ते सांगा ना आम्हाला. अरे 5 मिनटं थांबू शकत नाही हे लोक, लगेच हॉर्न वाजवणार मागून, टॅव 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 टॅव. आईला यांच्या अशा नाही ना, दांडका काढून सरळ गाडीमध्ये थांबून दिले पाहिजे. 5 मिनटात काय होणार आहे, लवकर निघा ना. एवढं हॉर्न वाजून तुम्हाला घाई आहे ना तुम्हाला सगळ्या गोष्टीची, मग लवकर निघायचं गाड्या हे करायला.
पण यांना इथं मग रस्त्यावर मोठपणा करायचा असतो ना. आणि इथं आल्यानंतर एकदम तुम्हाला मग जाताना पण बोललो मी, इथं आल्यानंतर एकदम थंड थंड वाटतं, मस्त भारी गार गार. या एवढ्या एरियामध्ये, कारण या एरियामध्ये आहे ना खूप म्हणजे अशी झाडं आहेत आणि झाडांच्या मुलांना तुम्हाला थंड एकदम वाढणार. आणि खूप काही गोष्टी आहेत आपल्याला बोलण्यासारख्या, पण ते आता एक एक टॉपिक आपण बोलत जाऊ. तर प्रयत्न करत राहिले पाहिजेत. प्रयत्न केल्या बघा तुम्हाला काय हे करणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रयत्न जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत काय तुम्हाला अचीव होत नाही. सेम सगळ्या गोष्टीमध्ये, जॉबमध्ये बोला, कशामध्ये बोला, कामाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत प्रयत्न करत राहिले पाहिजेत. फळ द्यायचं नाही द्यायचं ते शेवटी गणरायाच्या हातामध्ये आहे. आणि तसेच आपले प्रयत्न चाललेत यूट्यूबवर. ह्या प्रयत्नातून आपण पुढे मोठं ब्लॉगर म्हणून एक उदयास येऊ आणि नक्कीच येऊ. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न सोडणार नाही. मी प्रयत्न करत राहिले पाहिजेत, कारण सक्सेस, काही लोकांना सक्सेस लगेच भेटते, काही लोकांना टाईम लागतो. त्यातला काही लोकांना टाईम लागतो, त्याच्यामधला मी आहे. कारण आपलं चॅनल म्हणजे हे झालं आहे, काय म्हणतो त्याला, मेन स्टँड लावून घ्यायला 2 गोष्टी मी तिथे विचारल्या सर्व्हिस सेंटरला, की सर मला मेन स्टँड आणि आपलं इंजिन क्रॅश गाडी येईल का. तर ते म्हणाले का ऑर्डर केले म्हणून. ऑर्डर करून अजून काय आलेलं नाही, पण तुम्हाला जर पाहिजे असेल आफ्टर मार्केट लावू शकताय. पण आफ्टर मार्केट लावायला काय विषय नाही आहे, पण विषय काय आहे की ते कधी कधी फिटिंग त्याची आफ्टर मार्केट याची जी क्रॅश गाडी आहे त्याची फिटिंग बरोबर नसते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. त्याच्यामुळं मी HD-चंच लावायचा विचार चालू आहे माझा, आफ्टर मार्केट नको. पण बघू, आफ्टर मार्केट तर लावायचं नाही आहे. एक मला सर्व्हिस सेंटर भेटले जे सांताक्रूजला आहे, सांताक्रूज कोलीवाडा, काय नाही सॉरी, जुहू कोलीवाडा. तर जुहू कोलीवाडाला एक सर्व्हिस सेंटर आहे ना, तिथं हे भेटतं आहे. मी आमच्याशी बोलून घेणार आहे ह्या बाबतीत की सर म्हणून आम्ही वाटल्यास हे करतो, तिकडं जाऊ आपण आणायला. ते आलं की आपल्या ह्याच्यावर पेमेंट करू आणि फिटिंग त्याचं पनवेलला करू आपण सर्व्हिस सेंटरला. असं का असेल हे तर बघू. तर तो एक विषय आहे, ते मेन करायचं आहे आपल्याला. एक इथं स्टिकर पण लावायचं आहे मला, आपलं याचं यूट्यूब चॅनलचं नाव समोरला विंडशील्डला. चला, मी तुम्हाला पेनमध्ये गेलो की परत थोडेफार ब्लॉग एंडिंगसाठी हे चालू करेन कॅमेरा. आता थोडा कॉन्सन्ट्रेट करतो रस्त्यावर. आणि समोर काहीतरी आहे, थांबा, आता नाही करत. कुठली तरी दिंडी काहीतरी चालू आहे, साईची दिंडी आहे वाटते. ही बघा सगळी लोक दिंडीमध्ये फेटे घालून. हे बघा खूप मोठा आहे कार्यक्रम आहे, इथे कसला तरी कुठेतरी चाललेत, मोठी दिंडी आहे. कोणत्या दिंडी आहे काय समजलं नाही मला, पण आहे. तर चला, आता आपण डायरेक्ट पेनमध्ये गेलो ना की आपण ब्लॉगिंग चालू करू. तोपर्यंत मी कॅमेरा सध्या बंद ठेवतो आणि रस्त्यावर फोकस करतो. गॉट इट. तर मित्रांनो, तुम्हाला हा मोठा ब्लॉग जरी आवडला असेल तर मोठ्या ब्लॉगला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच मोठे ब्लॉग मी नवीन तुम्हाला घेऊन येत राहीन. जसे आपले राईड होतील तसं आपले मोठे ब्लॉग येत राहतील, त्याबद्दल काय शंका नाही. तर चला, तुम्ही एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल आहे ना तुमचं खूप मनापासून आभारी आहे. खूप मनापासून धन्यवाद. आणि भेटू पुढल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री गणेशाय नमः.